सागराचा देखावा तयार केलेला आहे। मुलांना तुम्ही जेव्हा गावाला जाल, फिरायला जाल तेव्हा समुद्र दाखवालच, पण त्याची प्रतिकृती म्हणून आम्ही आज इथे दाखवलेली आहे। तर पोळ्यांचा सण सुद्धा हा नारळी पौर्णिमा म्हणून साजरा केला जातो। नारळी पौर्णिमेला नारळाचं अतिशय महत्त्व आहे। नारळाचा आपल्या शरीरासाठी खूप उपयोग होतो। नारळी भात देणं, नारळाच्या करंज्या करणं, नारळाचे लाडू करणं, हे तर पदार्थ आपण नारळी पौर्णिमेला करतोच। त्याचबरोबर नारळाचे अनेक उपयोग आहेत की जसं की त्याच्या कवटीपासून काही वस्तू तयार केल्या जातात, शेंडीपासून तयार केल्या जातात, खोबऱ्याचे तर अनेक उपयोग आहेतच। इतक्या बहुउपयोगी असल्यामुळे त्याला श्रीफळ असंही म्हणलं जातं आणि या नारळी पौर्णिमेला याचं अतिशय महत्त्व आहे। रक्षाबंधन हा भाऊ बहिणीचा नात्याचा सण आहे। बहिणीचं रक्षण भावानी करायचं आहे। खरं तर आज रक्षण करण्याची अतिशय गरज आहे, कारण आज आपण रोजच्या बातम्यांमधून मुलींवरती होणारे अत्याचार ऐकत आहोत। आज स्वतंत्र देशामध्ये सुद्धा स्त्री ही सुरक्षित नाही, तर त्याच्यासाठी प्रत्येक भावाने आपलं कर्तव्य समजून मुलींचं रक्षण करायचं आहे। बहिणीच्या नात्याने राखी बांधून नुसतंच घ्यायचं नाही आहे कार्यक्रमापुरतं, तर जेव्हा बहीण आपली अडचणीत असेल तेव्हा बहिणीचं रक्षण करण्याचं काम हे भावानी करायचं आहे। त्याचबरोबर आपण आज संस्कृत भाषा दिन हा सुद्धा साजरा करीत आहोत। संस्कृत भाषा ही अतिशय रमणीय भाषा आहे, सुबोध भाषा आहे। सुबोध म्हणजेच त्याचा बोध पटकन होतो, सुंदर अशी भाषा आहे आणि या भाषेतील अनेक शब्द अनेक प्रांतातील भाषांमध्ये या संस्कृत भाषेने देऊन टाकलेले आहेत। आता भाषा हा शब्द सुद्धा संस्कृत आहे आणि शब्द हा सुद्धा संस्कृत शब्द आहे। अशा विविध शब्दांनी अनेक भाषा फुलल्या आहेत, समृद्ध झाल्या आहेत, वाढलेल्या आहेत। तर या संस्कृत भाषेने त्या भाषांना ते शब्द देऊन टाकलेले आहेत, म्हणजे जी देते, जी वाढवते ती जननी असते। म्हणजेच मला असं वाटतं की सर्व भाषांची जननी ही संस्कृत यासाठीच मानली गेलेली असावी। त्याचबरोबर विविध आपल्या ब्रीदवाक्य सुद्धा संस्कृतमध्ये आहेत। आपल्या भारत देशाचं ब्रीदवाक्य आहे सत्यमेव जयते। आपल्या नववी शिशुशाळेचं वाक्य आहे मातृदेवो भव। त्याचबरोबर महाराष्ट्र पोलीस यांचं सुद्धा ब्रीदवाक्य आहे सद्रक्षणाय फलनिग्रहणाय। LIC ऑफ इंडिया ही नामांकित विमा कंपनी आहे, त्याचंही ब्रीदवाक्य योगक्षेम वहाम्यहम् अशी ब्रीदवाक्य आहे। आणि ह्या सर्वाचा शिशुशाळेशी काय संबंध असं कोणाच्याही मनात येऊ शकेल, पण संस्कृत भाषेतील श्लोक हे आपण शाळेमध्ये घेतो, संस्कृत गीत घेतो, कारण संस्कृत भाषा ही आपल्या मुलांच्या जिभेचा एक व्यायाम घडवते आणि त्या संस्कृत भाषेचे शब्दोच्चार वारंवार झाल्याने मुलांचे उच्चार स्पष्ट होण्याला मदत होते। यासाठी म्हणून संस्कृत भाषेचं शिशुशाळेमध्ये सुद्धा अत्यंत महत्त्व आहे। सर्वांना नारळी पौर्णिमा, रक्षाबंधन, संस्कृत भाषा दिनाच्या खूप खूप शुभेच्छा।
छोटेसे बहीण भाऊ उद्याला मोठाले होऊ. छोटेसे बहीण भाऊ उद्याला मोठाले होऊ. उद्याच्या जगाला उदयाच्या युगाला, उद्याच्या जगाला उदयाच्या युगाला नवीन आकार देऊ. छोटेसे बहीण भाऊ उद्याला मोठाले होऊ. 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 उद्याच्या जगाला उदयाच्या युगाला, उद्याच्या जगाला उदयाच्या युगाला नवीन आकार देऊ. पदं